अयो मामा काय करताय? काय नाही बाई, दाव बांधित होतो. हा, आणि म्हातारी कुठं गेली? काय माहिती कुठे गेली. ही गुर माझ्या डोक्याला ताप सांभाळायला लागते ते. खरंय, पण मी काय म्हणते, हा म्हातारी तुम्हाला एवढा ताण देती, ऐकायची नाही ना कुठून? मग काय म्हणता, काढता का काय हाता खालून तिला? इकडे ये, तुला सांगतो ये हा इकडे. चला चला. अगं हा कुठे गेली? हा इथं इथं. सांगतोय तेवढं सोपं नाही ते. म्हातारी लय बेकारी. अहो मला काही माहित नाही का कशी बोलती तुम्हाला? अहो त्या पपया गेल्या का सगळे पैसे तिच्याकडे ठेवती, तिच्या अकाउंटला असतात. म्हातारी एवढी पण शिकलेली वाटती बर का, सगळं तिच्याकडं व्यवहार तिच्या हातात आहे सगळा. हा अगं लय चालाक येते. अख्खं तरुण पण गेलं, पण रुपया हाताय नाही लागून दिला कधी. अगं आलं पैसे का ठेव लपून, आलं पैसे का ठेव लपून. अहो मामा, पण तुमच्या हातात काय आहेच का नाही पहिल्यापासून? मी तर जशी नांदायला आले तसं तुम्हाला सासूरवास पाहते. मामाच्या हातात काहीच नाही. अगं हातातलं जाऊ दे, पण म्हातारी काय म्हणते तुम्हाला? हिच्याकडे जातो तिच्याकडे जातो. हा बरं की- ठकी रंबी कोणाची नावं घेते म्हातारी. अगं पण पार मी काय म्हणते, म्हातारपणात म्हातारा जात असन चहा पाणी प्यायला, पण म्हातारी लगे संशयच घेते मामा तुमच्यावर. हे? हा अरे माझ ना पार नाव घालवलं तिने. अगं अशीच बोलती, कायम गावात गेलं ना ह्याच्याकडे जायचं नाही त्याच्याकडे जायचं नाही. पार म्हणजे ना माझं नाव खराब करून टाकलंय बघ तिने. त्या दिवशीच मला ती थकी म्हणत होती, बाई काय तू सासू आहे, म्हाताऱ्याला येऊ देत नाही. काय भानगड होती मग? काय भानगड म्हणजे? अरे दरवाजाची कडी लावून ठेवायचं बाकी ठेवलंय तिने मला. नाही एखाद्या दिवशी तुम्हालाच कोंडावं म्हणून तुम्हाला चांगली आयडिया देते. एखाद्या दिवशी ना हाताखालून काढाच तिला. एखाद दिवशी हा अरे आजच हाता घालून काढतो ना. हा मामा, अरे मी बी लय बेकार होतो. हा तरुणपणी लय माणसं हाता घालून काढल्यात. अख्खं गाव चाळा 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 कापायचं मला. आणि तुम्ही म्हातारीला अगं मग काय करणार आता? आणि बायको आगाऊ भेटली ना असंच होतंय बघ. हा. पण आता नाही, आता तिला नीटच करीत असतोय मी. मग आता काय संध्याकाळी धोपा संध्याकाळी मग आता घरी गेलं की हाता घालून काढीत असतोय बघ तिला. पण लय बॉम्ब लायची नाही ना. आता काय माहिती, पण म्हातारी घरी आहे का गेली काहीतरी पपया फणस राखायला? मग आजच तू ना आज म्हणजे अरे आत्ताच हाता खालून काढत असतोय बघ तिला. आज सुट्टी नाही. आज आहे ना आगा का 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 का. अहो येईल म्हातारी येईल. आणि म्हातारी आता घरीच आहे का? पण नाही मग बाकर तुकडा येईल मला घेऊन पपईच्या झाडापाशी. मग मी काय म्हणते मामा, म्हातारी नाही ना तोपर्यंत एक पपई नेते मी. हा सुनाले गोडे, पण म्हातारीला सोडत नसतोय मी आता. आगा का 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 का. पडाल पडाल. सावकाश सावकाश. हळू हळू मामा हळू. मी ना पाणी आणते तुम्हाला, आणि तशीच एक पपई घरी घेऊन जाते. हा हा हा, मी नाही काय ते लिंब नेते, मला जरा संध्याकाळी मटणाचं कांदे. अख्खं झाड उपटून ये. आज सुट्टी देत नसतोय म्हातारीला. आगा का 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 का. आगा का 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 का. काय झालंय दादाला? कोण धडकाप सुटलाय त्याला? नाही. आता सुट्टी नाही. अरे दादा काय चावलं काय तुला? हा? काय चावलं? आगा का 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 का. कुठं कुठं? आज सोडित नसतोय मी. कमून जनावर सोडून द्यायचे असते, कमून सोडायचे नाही? अरे जनावर जाऊ दे तिकडे, मग म्हातारीला हाता खालून काढीत असतोय मी. काही नका बोलू. हा हो का काही बोलत? अरे लय सहन केलंय मी, आज नाही सोडणार तिला. आज अशी हानीतो ना तिला. आगा का 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 का. आपण तुझा आदर थांब, हाणशील कसा? आणशील कसा? हे बघ काठीने असं टोलं टाकतो, असं टोलं टाकतो ना म्हातारी. आज आगा का 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 का. मला कोणा टोळे हाणतो? म्हातारीला हाण ना. म्हातारीला जाता आता सुट्टी नाही. काय सुट्टी नाही? पण आलो तुम्ही. हा, दादा हा पण तू यायची ना होईल का? होईल का म्हणजे? अरे बापाला विचारतो का तुझ्याच्यानं होईल का? तसं नाही, लहानच मोठा झालो. आतापर्यंत कधी हाणलं नाही तू. हा तिला बघितलं का चिडी पिवळी होती तुझी? हा? अरे आतापर्यंत होत होती, पण आज नाही होणार. आज बापले तापलेला आहे. बरं तसंच तापून राहा आणि हान एकदा हाता घालून काढ. आता खाली. अरे एकदा का घरात शिरलो ना आज मी. आगा का का का
मारशील दम लागला तुला. तुला काय हाता घालून काढ तेवढं काढ. तुम्ही तुमचं बघा भाऊ, आम्ही मध्ये येणार नाही. चाललो आता मी. सोडत नसतो म्हातारीला. म्हाताऱ्या भुक्यातलं असं त्याला म्हणलं भाकरी घेऊन येते, अजून माझं उरकून. डंगरे कुठं चालली? हा अरे भाकरी घेऊन यायला लागली होती, कुठं चालली? एवढं उशीर असतं का भाकरीला? एवढं उशीर असतं, एवढं उशीर, एवढं. अरे म्हाताऱ्या काय झालं? म्हाताऱ्या तू अरे कशाला मारतोय? अरे कुशल मला आणायला काठी घेतली का? हा आयुष्यभर तेच कर. मारला का 40 वर्षात पाय? आज सुट्टी नाही तुला. काय झालं आहे कमून मारितो. अरे मारलं की म्हाताऱ्यानं 40 वर्ष मला लय त्रास दिलाय तिने. आज नसतो सोडत तिला. कशाला मारताय म्हातारीला? कशाला मारताय तुम्ही? म्हातारा पण एवढं मारतात कायला? एवढं काय कळत का नाही दादा तुला? मारायला लागले. आजपर्यंत कधी मारलं नाही. म्हातारीचं सगळं वर्चस्व होतं आपल्या घरात, तुम्ही आता तिला मारताय. आता तूच तर म्हणली की चांगली सटकोन काढ तिला. मी म्हणले, मी कधी कशाला म्हणावा? मी का म्हणले? नाही मी नाही म्हणले. नाही सासूबाई, मी नाही म्हणले. नाही म्हणले. हो भाई, तू म्हणली नाही. हे ऐकून मारलं का मला तुम्ही? नुसतं हे नाही, ही पण म्हणली, ह्यो बी म्हणला. म्हातारीला असे हात घालून नाही सासूबाई, सासूबाई नाही बाहेर हो तुला म्हातारे सुनांचं ऐकून मला मारतो का? अरे उगाच ना आणले नाही तुझ्यापाशी, केस पिकली माझी. 40 वर्ष झालं तुला वळखते. तुला तुला बस येत आता, भाकरी नाही तुकडा नाही. अयो मार तू काय मला? अगं ते आता पोरांनी भडकून दिलं म्हणून थोडं तापलो होतो. आता पोरांनी भडकून दिलं, महिनाभर आण नाही तुला. तू नाही दिलं तरी सोनं देते ना मला. अरे घालतेल ना तुझ्या सुनाली तुला भाकरी तुकडा. सुनांचं ऐकून मला मारतोय. चांगला एवढा भाकरी तुकडा घालून मोठा लेट केला तुला. मी बघ कशी राहिली अजून, वायक्या बोंब लागत. आता मी मला असं लाईन लावायला. अगं आता पोरं आल्यावर नेते ती तुला. मला पोरांनी सांगितलं, उग कान दिलं बघ म्हाताऱ्या माणसाचं भरून, त्याच्यामुळे काढली हाता घालून तुला. कशाची पोरं येते काय? चल बाबा आपलं. आता खुबा मोडला का काय असं वाटतंय आता. काठी कुठे गेली? अगं बाई म्हाताऱ्या तुकडा घेऊन यायला लागली होती तुझ्यासाठी रानात. आता ऐकलं असं पुन्हा कुणाचं ऐकू नको बघ. सुनांचं लेकांचं त्यांना काय बघवताय का? आपलं घासभर खाऊन घे बर. गोळ्या बिळ्या खायच्या त्या बस. कोण घालणार आहे आपल्याला? मी हाय तोपर्यंत घालते. आणि तू त्यांचं ऐकून मला मारलं म्हातारं. त्या का भाकरी तुकडा घालते त्या का? सांग, साधा ताक केलं तर देत नाही त्या. आणि तू मला सोनाचं ऐकून मारलं. लय वाईट वाटलं. माझं तोंडाचं काळ करते कुठं जाऊ दे नको. झाला आता चुकून माझ्या हातनं. आता नाही परत होणार. अगं शेवटी म्हातारपणात आपणच एकमेकाला आधार आहे. मी काय म्हणते सासूबाई, ऐका ना. चुकलं आमचं. चुकलं खरंच. खरंच चुकलं आमचं. माफ करा ना आम्हाला. दादा असं नव्हतं करायला पाहिजे आम्ही. अरे चुकलं म्हणायला तुम्हाला कळलं पाहिजे होतं. आता म्हणताय माफ करा. तुमचा आमचा काय संबंध नाही बघा. कोण तुम्ही माफ करणार? सासूबाई असं नका ना हो म्हणू. अहो मी माझं म्हातारा आहे. तुम्ही आमच्याकडे येऊ नका आणि आम्ही तुमच्याकडे येत नाही. आम्ही इकडे मरून पडू द्या. असं असलं पाहिजे तर तुम्ही स्वतःच्या आईला मारायला लावलं. ह्या म्हाताऱ्याचं दे सोडून. म्हाताऱ्याला मी 4-5 वर्ष मारलं पण हात उचलला का म्हातार तुम्ही? म्हातार मला. सासूबाई
चुकलं ना, खरंच चुकलं. आता- अहो, तुम्ही आम्हाला तुमचा राग यायचा पण तुमचं प्रेम कधी दिसलंच नाही हो. बर बर असू द्या. म्या नाही माफ केलं तर कोण माफ करणार नाही. सासूबाई तुम्ही आता काही वेगळं करू नका. आम्ही तुम्हाला सगळं घालतो, स्वयंपाक वगैरे तुम्ही काहीच करू नका. हा हा आम्ही ना सगळं करू, तुम्ही काहीच काम करायचं नाही, फक्त बसून राहायचं आणि आम्हाला हुकूम सोडायचा. माफ करा आणि आम्हाला. चुकलं आमचं, आम्हाला माफ करा. नाही ना लेकरांना तुम्ही माझंच आहे, कशाला पाया पडताय. बघितलं का काय म्हटलं आपण, आज ना उद्याला सुधारतेली पोरं, सुधारली का नाही. असू द्या लेकरांना, असा सुखी संसार करा. शेवटी आहे ना आपलं ते आपलंच असतंय बघा. आता कसं बोलला बघा तुम्ही. अगं माझं चुकलं बघ. चला 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 कडी कर पुरी आहे. हा हा वाय व कडी लय दिवस खाल्ली नाही सुनाच्या हातची. चला अहो भाकरी राहिले किंवा पुरी ना त्या मी घेते भाकरी हा, मी आणि मस्त कढी करते. कडी करते. हा. चला सावकाश चला. कसं सासूची माया केल्यावर कसं असतं. खरंय तुमचं सासूबाई. चला